हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सो इथे आम्ही सर्व निघालेलो आहे घरी जाण्याकरता, कारण की दीदीला न्यायचं होतं हॉस्पिटलमध्ये. तिचं दुखत होतं डोकं. त्यानंतर आम्ही गेलो खाली. सो बघू शकता बाबूजींना दर्शूची मस्ती चालू आहे. सो खाली जिना उतरताना साहेबांचा पाय कचला. सो त्याच्यामुळे बघू शकता किती असं पाय सुजलेला आहे यांचा. सो बघू शकता यो पाय किती सुजले नाही, यो बघू शकता नॉर्मल आहे. सो भरपूर असं त्यांचा पाय दुखत होता. सो बाम वगैरे लावलेला आईने आमच्या. सो बघू शकता तिथे कटसुद्धा झाले. त्यानंतर आपला साहेबसुद्धा निघलेला आहे ढोलकी घेऊन. तो त्याला ज्या गळ्यात ढोलकी टांगली होती त्याला एवढी मजा आली का तो ढोलकी काही काढतच नव्हता. त्यानंतर आपले साहेब चालून बघत होते चालायला जमतो का, कारण की त्यांचा पाय खूपच असा दुखत होता. ते इथे बघू शकता कसे चालत आहे. त्यानंतर खालती उतरलो तर त्यांनी सांगितलं आमच्या खालच्या आई म्हणजे माझी मोठी सासूबाई, तर त्यांना सांगितलं का माझा पाय दुखतो. तर त्यावेळीसुद्धा त्यांच्या अंगल्या ओढून बघितल्या. बघू शकता आईने त्यांच्या अंगल्या ओढून घेतल्या आहे. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्याकरता. सो दीदीचं माझं खूप डोका दुखत होतं, तर तुम्ही बघाल तर दीदीने डोक्यावरच हात ठेवलेला. त्यानंतर आम्ही गेलो जुन्या घरी. सो वहिनीने पोळ्या आणलेल्या आम्हाला खायला. सो इथे बघू शकता ही आहे माझ्या आई. तर आईने मस्तपैकी दीदीची ना बाबूची डीट काढून घेतलेली आहे, आणि आमची आई खूप भारी डीट काढते. सो बघू शकता आईने कशा प्रकारे बाबूची ना दीदीची डीट काढत घेतली आहे. ना बाबूला बघू शकता किती मज्जा आले. बाबूची नाटकं बघाल ना तर खूप आम्ही असे हसलो. त्यानंतर माझी बहीणसुद्धा आलेली, म्हणजे पारू मला भेटायला. तर त्यानंतर आम्ही गेलो देवारात पाया पडायला, कारण की तिथे डीट वगैरे काढले आईने. आमचा देवारा जुन्या घरीच असतो, त्यामुळं आम्ही मस्तपैकी पाया वगैरे पडलो. तर पहिले दीदीने बाबूने दर्शन घेतलं, त्यानंतर मीने. तर आम्ही थोडाफार गप्पा गोष्टी केल्या तिथे बसून, आणि मग आलो माझ्या घरी. सो इथे बघू शकता माझ्या घरीसुद्धा सर्व मंडळी जमा झालेली, आणि दीदी बघू शकता कशी तिच्या डॅडीच्या मांडीवर बसलेली. आणि बाबूची चाललेली चिप्स पार्टी, ना त्याचा फेवरेट विनय मामासुद्धा आहे. त्यानंतर बाला आमचा गेलेला सप्तशृंगीला. सो त्याने तिथून आणलेला धागा. सो मीने दीदीच्या, बाबूच्या आणि माझ्या पप्पाच्या हाताला सुद्धा बांधलेला आहे. आणि सर्वांची चाललेली अशी चाय पार्टी. तर इथे बघू शकता सर्वांची आमची गप्पा गोष्टी चालू आहे. त्यानंतर गेलो दीदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन, कारण की तिचा खूपच असा डोका दुखत होता, आणि तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटेलच का किती विचारायला त्रास होत होता. त्यानंतर गेलो विराजच्या दुकानात. सो तिथून आम्ही घेतले फ्रेंच फ्राईज. तर दीदीला फ्रेंच फ्राईज खायचे होते, आणि त्याच्या अगोदर बाबूंनी पण येऊन खाल्लेले. त्यानंतर निघालो आम्ही घरी येण्याकरता, आणि घरी आल्यावर दीदीला मी भरवला खिचडी भात, आणि दीदीला खूप हालत तिची खराब आहे. सो बघू शकता तिला मी एकीकडे खिचडी भात बरबत घेतलेला. सो चला गाईज, आजच्या मिनी ब्लॉगचा एंड इथेच करते. कमेंट करून नक्की सांग कसा वाटला ते. बाय बाय.